पिता धन्यवाद देतो तुझ्या प्रेमा खातर। धन्यवाद देतो की आमच्या विरुद्ध घडविलेलं कोणतंही शस्त्र आमच्यावर चालत नाही। आणि आभार मानतो बापा, कारण तुझी उपस्थिती या ठिकाणी आहे। धन्यवाद देतो पिता, कारण आज जे काही तू आम्हाला या ठिकाणी शिकवणार आहेस, प्रभू धन्यवाद देतो, कारण या ठिकाणी आज आमचा नाही पिता, तर बापा तुझा गौरवासाठी तू आम्हाला या ठिकाणी बोलवलेला आहेस। आम्ही धन्यवाद देतो पिता परमेश्वर, धन्यवाद देतो पवित्र आत्मा, की तू आम्हाला शुद्ध केलेला आहे, तुझ्या रक्ताने तू आम्हाला धुवून काढलेला आहेस। म्हणून आम्ही तुझे आभार मानतो आणि धन्यवाद देतो बापा, तुझी स्तुती करतो, कारण प्रत्येक बंधन तुझ्या उपस्थितीमध्ये तुटलं गेलेलं आहे। तुझे दिव्य दूत आमच्या भोवती पाळत ठेवत आहे आणि पवित्र अग्नीचं कुंपण तू आमच्या भोवती घातलेलं आहेस। म्हणून तुझे आम्ही आभार मानतो आणि धन्यवाद देतो तुझ्या प्रेमा खातर, की पवित्र आत्मा मी विश्वास करतो पिता, की तू माझ्या मुखाचा आवाजाचा ताबा घेतलेला आहेस आणि प्रत्येक शब्द जो तू आमच्या अंतकरणामध्ये पेरणार आहेस, तो आमच्या चांगल्या जमिनीमध्ये पडलेला आहे व त्याला 100 पटीने फळ आलेलं आहे। म्हणून तुझे आभार मानतो। हे अब्बा पिता, ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो। आमेन, 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 हालेलुया। आपल्याला प्रभूने सर्वांना मुक्त केलं, त्याबद्दल आपण जोरदार टाळ्या वाजवून त्याला धन्यवाद देऊया। आपण सर्वजण बसूया खाली। हालेलुया। तर किती लोक इथे असे आहेत ज्यांच्या कुटुंबामध्ये आणि जीवनामध्ये समस्या आहेत? किती लोक आहेत? किती लोक असे आहेत? अच्छा, 1 2 3, बाकी लोकांना काही समस्या नाही आहेत? आहेत का नाही आहेत? आहेत। मग जर आमच्या जीवनामध्ये समस्या आहे, मग परमेश्वर पिता आमच्यावर प्रेम करत नाही का? हा, मग समस्या काय आहेत? जर परमेश्वर पिता आमच्यावर प्रेम करतो, मग मला समस्या का आहेत? त्याचं कारण काय? बोला सिस्टर। आता 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 माझा मुलगा, उदाहरण, जर समजा त्याला मी सांगतो की तिकडे जाऊ नको, तिथे एक खड्डा आहे, बरोबर आहे का नाही? पण तो त्या ठिकाणी जातो, मग त्याच्यामध्ये बाप मुलावर प्रेम करतो का नाही करतो? मग तो खड्ड्यात का पडला? हा, कशासाठी पडला? कशासाठी पडला? कारण त्यांनी कोणाचं नाही ऐकलं। आणि मग आमच्या जीवनात पण अनेक गोष्टी अशा येतात की आम्हाला वाटते की खरोखर देव आहे का नाही आहे। आणि अनेकदा आम्ही असं विचार करतो की काय पिता माझ्यावर प्रेम करतो का नाही करत? बरोबर आहे का नाही? म्हणजे कधी कधी असं होतं, मावरं आलं का पिता आमच्यावर प्रेम करतो, मावरं नाही आलं का पिताचं प्रेम कमी झालं, बरोबर आहे का नाही? किंवा कदाचित काहीच नाही आलं तर अरे आता वाटते मला माझ्यावर पिता माझा प्रेम करत नाही। मग माझं जो माझा परमेश्वर पिता माझ्यावर प्रेम करतो, ते प्रेम कशावर अवलंबून आहे? परमेश्वर पित्यावर का आमचा जो फायदा होतो त्याच्या प्रमाणावर? कशावर अवलंबून असते? परमेश्वर पित्यावर की मला जो जितका फायदा होतो त्याच्यावर आम्ही निर्णय घेतो की परमेश्वर माझ्यावर केवढं प्रेम करतो? काय वाटते? जास्तीत जास्त कशावर निर्णय असतो आमचा? जितका मला
फायदा होतो तितकं परमेश्वर माझ्यावर प्रेम करतो. जर दुसऱ्याला जास्त होतो तर दुसऱ्यावर तो जास्त करतो. बरोबर आहे का नाही? पण मला जर कमी होतो तर माझ्यावर तो कमी करतो आणि दुसऱ्यावर, म्हणजे आज जर मला मासे भेटले, आज परमेश्वर माझ्यावर खुश आहे. उद्या मला मासे नाही आले तर परमेश्वर माझ्यावर आज थोडासा खुश कमी झालाय. आणि परवा काहीच नाही भेटले तर परमेश्वर आता माझ्यावर प्रेम करत नाही, तो माझ्यावर रागवलाय. बरोबर का नाही? असं तुम्हालाच मलाच व्हायचं वाटते. तुम्हाला कधी नाही झालं असं? होते का नाही होत? पण प्रभूची इच्छा अशी कधीच नाही आहे त्याच्या मुलासाठी का त्या लोकांनी सैतानाकडून फटके खावेत. कोणाची इच्छा नाही आहे? प्रभूची इच्छा नाही आहे की आम्ही लोक सैतानाचे फटके खावेत. पण आमची इच्छा काय आहे? आमची इच्छा काय असते की सैतानाकडून काय करावं? फटके खायचे पण सुधारायचं नाही. बरोबर ना? असं होऊ शकते का नाही? म्हणजे फटके खायचे आहेत पण बदलायचं नाहीये. आता काल मी एका ठिकाणी गेलो आणि त्या व्यक्तीला मी असं बोललो की मी जे सांगतो तेवढं करा, कारण मी जे सांगत आहे ते केवळ कशानुसार सांगत आहे? वचनानुसार. पण तुम्ही जे बोलत आहे मला करण्याची जी इच्छा आहे ती वचनानुसार नाहीये. आणि जे वचन आम्हाला सांगतं तेच आम्हाला कोण सांगतो? जे वचन आम्हाला सांगतं, कसं कळणार की नक्की परमेश्वर पिता काय सांगत आहे? कशावरनं कळणार? हा, वचनावरून. कारण मी खोटं बोलू शकतो. प्रत्येक माणूस इथे आहे तो खोटं बोलू शकतो का नाही बोलू शकत? बोलू शकतो. कदाचित तो खोटं बोलू शकतो, कदाचित त्याच्या डोक्यात जे विचार आहेत ते दुसरे असू शकतात, कदाचित त्याच्या हृदयात वरती खालती होऊ शकते का नाही? पण प्रभूचा जे शब्द आहे तो कधी बदलू शकतो काय? तो कधीच नाही बदलू शकत. मग आम्हाला हे ठाऊक पाहिजे की माझं जीवन जे आहे ते जे काही कधी बदलू शकत नाही त्याच्यावर मी बांधलेलं आहे का अशावर बांधलेलं आहे जे सारखं सारखं बदलते? आणि जसं ज्याच्यावर मी बांधलं जर ते सारखं सारखं बदलत झालं तर माझं जीवन पण सारखं सारखं काय होत राहणार? बदलत जाणार. बरोबर आहे का नाही? पण जर मी जे स्थिर आहे त्याच्यावर जर बांधलं तर माझं जीवन बदलणार का स्थिर राहणार? मग जर माझ्या जीवनामध्ये समस्या येत आहेत, प्रॉब्लेम येत आहे, मी भरपूर प्रार्थना करत आहे, बायबल वाचत आहे, सर्व काही करत आहे, पण बायबलमध्ये कुठेच नाही असं लिहिलं आहे का जो कोणी बायबल वाचेल त्या तो संकटातून मुक्त होईल, किंवा जो कोणी जास्तीत जास्त प्रार्थना करेल तो संकटातून मुक्त होईल, असं कुठे लिहिलंय का? तर तिथे असं लिहिलं आहे की जो कोणी वचन ऐकेल आणि त्यानुसार काय ऐकेल? हा, मग मी काय सांगत आहे तुम्हाला? कसं माहिती? कसं माहिती? माझ्याकडे बायबल नाही आहे, कसं माहिती मी तुम्हाला वचन सांगत आहे? कसं माहिती? माईक घेतलंय म्हणून? मग कसं माहिती मी वचनच तुम्हाला सांगत आहे? कारण मी काही बोलू शकतो. बरोबर आहे का नाही? म्हणून जर माझ्याकडे बायबल नसेल आणि मला वचन माहीत नसेल तर दुसरा व्यक्ती जे काही मला बोलत आहे मी काय करतो? त्या गोष्टीला मान्य होऊन जातो, कारण मला माहीत नसतं की सत्य काय आहे. बरोबर आहे का नाही? आणि अनेक वेळा माणूस बंधनात का जातो? त्याच्या जीवनामध्ये तो का त्रासामधून जातो? आणि तो स्वतःच नाही जात तर तो स्वतः बरोबर त्याच्या मुलाबाळांना पण घेऊन जातो, त्याच्या नवऱ्याला पण घेऊन जातो, त्याच्या कुटुंबाला त्याच्या पिढ्यांना पण कशातनं घेऊन जातो? त्या आगीमधनच घेऊन जातो. आणि कशामुळे घेऊन जातो? कारण त्याला सत्य सत्य त्याला. आणि बायबल सांगते, आपण एक वचन बघू, योहान अध्याय 8 वचन 32 वाचूया. योहान अध्याय 8 वचन 32.
सिस्टर तुम्ही मराठी वाचता? तुम्हाला वाचता येते? या ना इथे बसा ना जरा, त्यांना माईक द्या ना वाचायला कोणी, त्यांना ललिंडाबाई त्यांच्या बाजूला बस, त्यांना वचन काढून द्यायला मदत कर. हा वाचा, तुम्ही वाचा, माईक मध्ये चालू आहे. हा तुम्हाला म्हणजे कोणाला? कोणाला? आम्हाला. तिथे काय लिहिलं? तुम्हाला, तुम्ही जास्तीत जास्त प्रार्थना करायला शिकाल, तुम्ही उपवास कराल, तुम्ही गुडघे टेकाल, तुम्ही रड रड रडाल, तुम्ही गाणी गाल, तर तुम्हाला सत्य समजणार. हा नाही, किंवा तुम्ही त्या प्रकारे मुक्त होणार. होणार का? नाही. मग काय समजेल आणि मी मुक्त होईल? कोणती गोष्ट मला प्रभू सांगतो की तुला ते समजलं पाहिजे तरच तू मुक्त होऊ शकतो, नाहीतर कोणत्याही गोष्टीमुळे तू मुक्त कधी होऊ शकत. मग मी जर बंधनात आहे, कोणताही व्यक्ती त्याच्या घरामध्ये समस्या आहे, प्रॉब्लेम आहे, दुःखातून जात आहे, आजारातून जात आहे, कर्जातून जात आहे, मुलं पण त्रासातून जात आहे, तर याचा अर्थ एकच आहे की त्या कुटुंबामध्ये अजून सत्य समजलेलं नाहीये. मग आता माझी मेहनत काय आहे? माझी मेहनत मला त्या समस्यामधनं बाहेर येण्यासाठी आहे, आजारामधून बाहेर येण्यासाठी आहे, गरिबीमधून बाहेर येण्यासाठी आहे, की माझी मेहनत आता सत्य शिकण्यासाठी जायची आहे. आणि जितकं मी सत्य शिकते तितकंच मी माझ्या विचारात जे खोटं भरलंय त्याच्या जागेवर काय टाकते? सत्य टाकते. आणि जेव्हा सत्य येते तेच सत्य मला काय करते? हा, मग प्रार्थना करणं गरजेचं आहे, पण त्याच्याशिवाय त्याच्याबरोबर मला सत्य जाणणं महत्वाचं आहे का नाही? कारण जर मी सत्य जाणलंच नाही तर मी प्रार्थना करत आहे, पण त्या प्रार्थना मग करताना पण जे माझे शब्द आहेत ते खोट्यानुसार असू शकतात. बरोबर आहे का नाही? आणि कसं समजेल की सत्य काय आहे? कसं समजणार की एखादा व्यक्ती सत्य बोलत आहे आणि माझ्या डोक्यात जे विचार भरलेत ते सत्य आहेत? हे कसं मला समजणार? कसं समजणार? इथे असं लिहिलंय का की नाही, जे शिकले नाहीत ते सत्य जरी समजलं नाही तरी चालेल, पण त्यांना येशू मुक्त करेल? हा, इथे लिहिलंय का जे वयस्कर आहेत, ज्यांचं वय झालंय, ज्यांना वाचता लिहिता येत नाही, आणि त्या लोकांनी बोललं मला वाचता येत नाही, शिकलो नाही ना, तर ते मुक्त होतील? हा, मग कसे मुक्त होतील? अच्छा, इथे किती लोक आहेत जे शिकलेले नाहीत? हात वर करा. अरे करा ना, ज्यांना वाचता येत नाही, शिकलेले नाही. शंडराबाई, प्रत्येकाच्या हातामध्ये 500चा बंडल दे, मोजून देतात का बघ? मोजतील का नाही? बरोबर मोजतील. किती पण वेळ लागला तरी चालेल. बरोबर का नाही? पण ते काय करतील? कसं पण करून ते, कारण त्यांना माहिती आहे एक जरी नोट 500ची कमी झाली किंवा ती जास्त झाली तर नुकसान कोणाचं होणार? आमचं. मग तसंच जेव्हा मला प्रभूचा शब्द शिकायचा आहे, सत्य शिकायचं आहे, आणि जर मी ते शिकण्यासाठी मेहनतच नाही केली तर मग माझं कितीचं नुकसान होते? 500चं, 1000चं, की करोडोपेक्षा जास्तच? पण आम्ही मेहनत काय शिकण्यासाठी जास्त करतो? बंडल कसा मोजायचा. बरोबर का नाही? आणि नंतर बंडल मोजणाऱ्याला बोलतात पण नाकविन मस्त आहे, हिसाब किताब व्यवस्थित ठेवते. अरे तो हिसाब व्यवस्थित ठेवल्याने तिचं जीवन बदलेल का हा हिशोब बरोबर ठेवल्याने जीवन बदलणार? पण मी कोणता हिशोब व्यवस्थित ठेवण्याच्या मागे धावतो जीवनामध्ये? पैशाच्या. पैसा करोडो आहे, एक पण नोट चुकीची मोजलेली नाही, तरी पण जर त्यांनी हे सत्याचा हिशोब ठेवला नाहीये, सत्य
समजून घेतलेलं नाहीये, तरी पण त्याचं जीवन काय होणार, काय होणार, नाश होणार आहे. मग मी इथे येत आहे, मी कशासाठी येत आहे? प्रार्थना करण्यासाठी, उपवास करण्यासाठी, का सत्य शिकण्यासाठी? म्हणून प्रभूने काय सांगितलं शिष्यांना, जाऊन प्रत्येकाच्या घरी तुम्ही जाऊन प्रार्थना करा. बरोबर का नाही नॅशनल? बरोबर आहे का नाही? प्रभूने सांगितलं नाही का जा आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रार्थना करा, जोर जोरात ओरडा, बोलला का नाही? पण आम्ही काय करतात, आम्ही काय करतात, तेच करतात ना. आम्ही पण जेव्हा इतरांच्या घरी जातात, सर्वात पहिलं त्यांना सत्य सांगतात का आम्ही पण गाणी गाऊन येतात? गाणी गाऊन येतात. म्हणजे एखाद्या माणसाला सत्यच नाही माहिती, फक्त गाणी गाऊन आम्ही निघालो, परत त्याची हालत काय? मग तो गाणी गाऊन मुक्त होणार आहे का जेव्हा मी त्याला सत्य समजवणार तेव्हा तो मुक्त होणार? हा, काल मला एक बाई भेटली आणि तिने मला सांगितलं की ब्रदर, माझा नवरा माझ्यावर काय करतो, शक करतो, संशय घेतो, आणि मला भरपूर वेळा वाटते की तो रात्री एक एक तास लेट पर्यंत कोणाशी बोलत असतो. तर मी तिला बोललो, म्हणजे पवित्र आत्म्याने तिला सांगितलं, बघ, ही जर तुझी समस्या आहे ना, तर सर्वात पहिलं काय करायचं, मला एक माणसाची साक्ष आठवली, ज्याला मी भरपूर पहिले ही गोष्ट शिकवलेली. तर त्या माणसाच्या जीवनात सुद्धा असंच झालं होतं. त्याची बायको त्याच्यावर, नवरा बायकोवर काय करायचा, संशय घ्यायचा. तर मी त्याला म्हणालो, बायबल तर असं म्हणत आहे की जसं तुला लोकांनी तुझ्या बरोबर वागावं अशी तुझी इच्छा आहे, तर सर्वात पहिलं तू त्यांच्या बरोबर तसं वाग. म्हणजे जसं तू लोकांबरोबर राहणार आहे, तुझ्या बायको बरोबर राहणार आहे, कुटुंबाबरोबर राहणार आहे, मुलाबरोबर राहणार आहे, तसंच ते लोक पण तुझ्या बरोबर पण राहतील. बरोबर आहे का नाही? मग मी त्याला बोललो, सर्वात पहिलं बायकोला बघायच्या अगोदर घरी जा, दरवाजा बंद कर आणि स्वतःच्या आतमध्ये बघ का मी पण कदाचित दुसऱ्या बायकोकडे नजर तर नाही टाकत आहे. मग तो खुश झाला असेल का नाही माझ्यावर? हा, टाकत असेल का नाही? खुश झाला असेल? बोलवेल का परत तुम्हाला? पण मी त्याला कंट्रोल केला. मी बोललो, बघ, मी तुझ्यासाठी कितीही प्रार्थना केली तरी तुझी बायको बदलू शकत नाही किंवा तू बदलू शकत नाही. बरोबर आहे? पण मी तुला सत्य समजवतो आणि नंतर प्रार्थना करतो आणि ती तूच कर, मी पण नाही करत, तर तुझं जीवन लगेच बदलेल. आणि त्याला बोललो, रूम मध्ये जा आणि बघ पहिलं तुझ्यामध्ये काय आहे. आम्ही जास्तीत जास्त कोणाला जास्त बघतो, स्वतःला का दुसऱ्याला? हा, आणि दुसऱ्याला बघतो 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 आणि जेव्हा मरायची वेळ येते, नंतर बोलतो कोण आलं नाही, तरी पण दुसऱ्यालाच बघत आहे ना. जेव्हा मरायला टेकलेला आहे माणूस, तरी तेव्हा पण बोलतो, अरे ती आली नाही मला बघायला, तिने येऊन आवाज नाही दिला. खरी वार्ता आहे का? तुम्ही बघितलंय? आणि तोच राग ठेवून ती बाई वर जाते. पण तिने जर बोललं असतं की मला काहीतरी सत्य शिकवा, जेणेकरून मी सर्वांना क्षमा करते आणि मी मुक्त होते. बरं, पण असं होते का कधी? नाही. तर मी त्याला बोललो, तू घरी जा आणि सर्वात पहिला चेक कर की तुझ्या हृदयात काय आहे. सर्वात पहिलं जे तुला बायकोबद्दल वाटते तेच तुझ्यामध्ये आहे का, पहिलं चेक कर. तर तो माणूस जो होता तो माझा खास मित्र होता आणि तो आला दुसऱ्या दिवशी, मला बोलतो, गणेश, मी बघितलं, पण मला असं समजलं, जे बायकोविषयी मी विचार करत होतो तेच 10 पटीने माझ्यामध्ये आहे. बरोबर आहे का नाही? तर मी त्याला बोललो, तुझी इच्छा आहे का बायको सुधरावी? तो बोलतो, हा. तुझी इच्छा आहे का बायकोनी तुझ्यावर शक नाही करावा किंवा तिने तू तिच्यावर संशय नाही करावा? बोलतो, हो.
मी बोललो वचन काय सांगत आहे वाच, मत्तई अध्याय 7:12 वाचा बघा काय लिहिलंय. हा बायबलचा सुवर्ण नियम आहे. म्हणजे काय आहे? गोल्डन रूल, म्हणजे सर्वात महत्वाचा नियम जो प्रभू येशूने आपल्याला दिला. आणि संपूर्ण बायबल हे फक्त त्याच्यावरच आधारित आहे. याकरिता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसे तुम्हीही त्यांच्याशी वागा. कारण शिष्य काहीतरी शिकू तुम्हाला, राग नाही येणार ना? ठीक आहे. तुम्ही बालवाडीत होते, कितवी शिकले? 15वी, 20वी? तेवढं नाही म्हणजे माझ्या एवढं तरी शिकले का? पहिली? हा ठीक आहे, दुसरी आहे, पण तुम्ही वाचता भरपूर मोठी गोष्ट आहे ना. पहिली तरी शिकले असतील ना? म्हणजे मग 5वीला डायरेक्ट गेले का पहिले बालवाडीत होते? नर्सरीला. मग नर्सरीला टीचर काय बोलायची? ऍपल असं बोलली का? APPLE ऍपल असं बोलली का? कसं बोलली? ABCD एक एक शब्द बोलला. मग आता पण आम्ही काय आहेत? कॉलेजला गेलेत का बालवाडीत आहेत? मग बायबल पण कसं वाचावं लागेल? ह्या करता लोकांनी असं वाचावं लागेल. मग जेव्हा मी बालवाडीत बरोबर शिकणार, मग 5वीचा पण अभ्यास बरोबर येणार का नाही? पण आम्ही याच्यावर ट्रेन धाववली तर ती कोणत्या स्टेशनला पोहोचेल माहिती नाही पडणार. बरोबर आहे का नाही सिस्टर? आता तुम्ही बघा, बायबल आम्ही इतक्या फास्ट वाचलं. जर आमचे प्रॉपर्टीचे पेपर असते तर किती वेळा वाचले असते? झूम करून करून ते दुर्बीन घेऊन घेऊन किती गुंठे लिहिले रे बाबा. बरोबर आहे का नाही? हा सिस्टर, वाचा वाचा. आता तुम्हाला बोललो ना, पण काम कोणाचं झालं माहितीये? सर्वांना समजलं काय करायचं. याकरता लोकांनी जसे अच्छा अच्छा, किती लोकांची इच्छा आहे लोकांनी तुम्हाला येऊन शिव्या द्याव्यात? कोणाचीच नाही. किती लोकांची इच्छा आहे नवऱ्या लोकांची की त्यांची बायकोनी दुसऱ्या नवऱ्याबरोबर हे करावं, संबंध ठेवावा? किती बायकांची इच्छा आहे की त्यांचे नवरे दुसऱ्यांबरोबर जावे? आहे का? हे सत्य आहे. तुम्हाला ऐकायला वेगळं वाटते, पण मला ठाऊक आहे हे सत्य आहे. कारण ऐकायला विचित्र वाटते पण करायला सोपं वाटते. कारण ते कोण पाहत? पण तो बरोबर माहिती आहे. बरोबर आहे का नाही? मग किती लोकांची इच्छा आहे का दुसऱ्यांनी माझा न्याय करावा? किती लोकांची इच्छा आहे का लोकांनी माझे दोष काढावे? कोणाची इच्छा आहे का? नाही. कोणाची इच्छा आहे का लोकांनी मला हडतूड करावी? अरे कोणाचीच नाही. तुमची इच्छा आहे का लोकांनी येऊन तुम्हाला शिव्या द्यावा? नाही, ते देतात ठीक आहे, पण तुमची इच्छा आहे का? पण तिथे काय लिहिलंय ते पुढे आहे बाकी. ते का होते तसं? त्याच परत वाचू आपण. याकरिता लोकांनी जसे तुमच्याशी हा, तर लोकांनी जर इच्छा आहे का माझ्या गरिबीमध्ये, वाईट परिस्थितीमध्ये मला येऊन कोणीतरी मदत करावी, तर प्रभू सांगतो जर तुझी अशी इच्छा आहे तर तू जाऊन रोज जाऊन प्रार्थना करत बस देवाकडे. बरोबर आहे का नाही? हा, अरे इथे लिहिलंय ना, ह्या करता लोकांनी जसं तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तशाच प्रकारे रोज प्रार्थना करत जा. हा, मग काय लिहिलंय? हा, म्हणजे प्रभू आम्हाला शिकवतो
जर तुमची इच्छा आहे का लोकांनी तुमच्याशी प्रेम करावं, तर सर्वात पहिलं तुम्ही पण काय करा? प्रेम करा. जर तुमची इच्छा आहे का लोकांनी माझ्यावर दया करावी, तर तुम्ही पण काय करा? जर तुमची इच्छा आहे का लोकांनी मला प्रत्येक संकटात मदतीला धावून यावं, तर पहिल्याने काय करा? स्वतः करा. जर तुमची इच्छा आहे का तुम्ही भुकेले असताना लोकांनी तुम्हाला अन्न पुरवावं, तर सर्वात पहिलं तुम्ही काय करा? हा, मी तुम्हाला खरं सांगतो, येशूमध्ये मी आल्यापासनं आजपर्यंत माझ्याकडे अन्नाची तर कधीच नाही. उलट इतकं आहे की भरभरून वाहत आहे. आणि जर मी इतरांना पुरवत आहे, तर असं कधी होऊ शकतं का की परमेश्वर पिता मला पुरवणार नाही? कारण इथे काय लिहिलंय? जसं तू इतरांशी करणार आहे, तसंच शेवटी तुझ्या बरोबर पण. बरोबर आहे का नाही? जर मी चोरी करत आहे, तर माझ्या जीवनात पण काय होणार? हा, चोरी. समजते का नाही समजते? आणि जितक्या वेळेला मी हे गोष्टी करतो, त्याच गोष्टी पुढे जाऊन माझ्या जीवनात येतात म्हणजे येतात. तर त्या व्यक्तीला मी विचारलं, तू स्वतःला बदल आणि जे काही केलं त्याबद्दल परमेश्वराकडे क्षमा माग आणि त्याच्यावर विश्वास ठेव. आणि त्यांनी निर्णय घेतला. तो माझा मित्र आहे म्हणून तो मला गणेश बोलतो. गणेश, ठीक आहे, तू बोलतो तसं मी करतो, कारण मी चुकलो आहे. आणि जेव्हा त्यांनी केलं, परत 5-6 दिवसांनी मला भेटला. बोलते, आता मी बघत आहे की माझी बायको, जी माझ्याशी पहिलं बोलत नव्हती व्यवस्थित आणि जी संशय करायचो मी तिच्यावर आणि ती माझ्यावर संशय करायची, पण आता ती माझ्याबरोबर भरपूर भरपूर प्रेमाने वागत आहे, भरपूर भरपूर प्रेमाने बोलत आहे. आणि असं कोणताही गोष्ट नाहीये जी पहिली माझ्या जीवनात संशयाबद्दल होती. मग ह्या माणसाचं जीवन कसं बदललं? प्रार्थना करून, की जेव्हा त्याला सत्य समजलं आणि ते सत्य त्यांनी त्याच्या जीवनामध्ये लागू केलं. हा, काय समजलं? कारण एखादा पुरुष असतो, बोलू काय चालेल ना? एखादा पुरुष असतो ना, तर त्याला एखाद्या बाईकडे बघणं भरपूर आनंदित वाटू शकते. बरोबर आहे का नाही? वाईट नजरेने बघणं त्याला पण भरपूर भरपूर आनंदित वाटू शकते. मजा येते का नाही येत पुरुषांनो? येते. येते का नाही येत? अरे मला तर त्या चिखलातनं येशूने बाहेर काढलंय म्हणून मी खुल्लाम खुल्ला बोलतो. येते का नाही येत? ए संत आहेत, फोटो काढा यांचे सगळ्यांचे. येते का नाही येत? कोणलाच बघायचं नाही, पण काय करतो? डोळा कुठे जातो? डोळा जातोस. बरोबर आहे का नाही? मग ज्या वेळेला तो माणूस एखाद्या स्त्रीकडे काम इच्छेने पाहतो, त्याला आनंद भेटतो. बरोबर आहे. पण ज्या वेळेला तो पाहतो त्याच्या बायकोला, की माझी बायको दुसऱ्याकडे काम इच्छेने पाहते, आता त्याला काय होते? आनंद येतो का नाही? का आग लागते? हा, आग लागते. मग आता सर्वात पहिलं बायकोला बदलायच्या मागे जायचंय का स्वतःला पहिलं बदलायचंय? कारण अनेकदा आम्ही प्रार्थनेला किंवा ब्रदरांकडे कोणाला घेऊन जातो? स्वतः जातो बदलायला, का ज्याला बदलायची गरज आहे त्याला घेऊन जातो, याला बदल? कोणाला घेऊन जातो? स्वतःला तर दुसऱ्याला. आणि आपण कसे राहतो? तसंच तुटलेलं फुटलेलं. मग सर्वात पहिलं माझ्या जीवनात काय व्हायची गरज आहे? स्वतःमध्ये बदल करायची गरज आहे का दुसऱ्यामध्ये बदल करायची गरज आहे? हा, स्वतःमध्ये. आणि ज्या दिवशी तो मुलगा निर्णय घेतला, तो 5 दिवसांनी सांगतो, ब्रदर गणेश, बोलते, तू जे मला सांगितलं ना, खरोखर मी ते जीवनात माझ्या लागू केलं आणि मी पाहिलं आता आमच्या दोघांमध्ये ती कोणतीही गोष्ट तशी नाही आहे, ना कोणताही संशय आहे, ना कोणताही राग आहे, तर दोघांमध्ये फक्त काय आहे? प्रेम आहे. बरोबर आहे का नाही? आणि म्हणून बायबल आम्हाला सांगते की जर तुम्हाला वाटते की माणसाने माझ्याबरोबर चांगलं राहावं,
माणसाने माझ्या बरोबर जसं वागावं, म्हणजे मला वाटते की मी जेव्हा थकीन तेव्हा कोणीतरी येऊन मला काय द्यावं, पाणी द्यावं. पण दुसरा जेव्हा थकतो तेव्हा मला काय वाटते, एक ग्लास पाणी असेल तर पहिला मी पिते, त्याला जाऊ दे तिथे. बरोबर आहे का नाही? पण प्रभू काय आम्हाला शिकवतो, जसं तुला वाटत आहे की लोकांनी तुझ्याशी वागावं, सर्वात पहिलं तू त्यांच्यासाठी प्रार्थना कर. दुसरे बदलावे म्हणून प्रार्थना कर, की तुझ्या जीवनात सगळे लोक तुझ्यावर प्रेम करावे म्हणून प्रार्थना कर. आमच्या घरामध्ये जेव्हा नवरा बायकोचं भांडण होतं तेव्हा बायको नवऱ्यासाठी काय करते, त्याच्यावर प्रेम करते का प्रार्थना करत बसते रडत रडत? काय करते ती? प्रार्थना करते का स्वतः पहिलं प्रेम करायला सुरुवात करते? अरे बोला, बायका काय बोलत नाही, पुरुष तरी बोलले. प्रार्थना करते. पण प्रेम करते का? प्रेम करते का? प्रेम नाही करत. फक्त काय करते ती? प्रार्थना करते की प्रभू याला बदल 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 बदल. अनेक ब्रदर लोकांकडे जाणार, किती लोकांकडे जाणार, इथे जा प्रार्थनेला, तिथे जा प्रार्थनेला, की माझा नवरा बदलू दे, माझा नवरा बदलू दे, माझा नवरा बदलू दे. सगळं काही करणार. कर्ज काढून पण प्रार्थनेला जाणार. जातात का नाही? आणि कर्ज काढून जेव्हा प्रार्थनेला जातात त्या ठिकाणी तिथे पोचल्यावर त्या व्यक्तीला सांगतात, फादर किंवा ब्रदर, जे काही मी आली आहे इथे, माझा जो हेतू होता त्याच्यात अजून एक हेतू ऍड करा, की जे मी कर्ज काढून आली आहे त्याच्यासाठी पण प्रार्थना करा. बरोबर आहे का नाही? मग प्रभू आम्हाला सांगतो का की तुम्ही कर्ज काढा आणि माझ्याकडे या? कारण मी अनेक कुटुंब बघितले, ते कर्जासाठी, कर्ज फेडण्यासाठी रडत आहे, आणि ते कर्ज कशासाठी काढलं माहितीये का तुम्हाला? दुसऱ्यांना प्रार्थना करण्यासाठी. पण स्वतःला कधी बदलण्याचा प्रयत्न केला का? म्हणून प्रभू काय शिकवतो आम्हाला, की पहिल्यांदा तुझ्या डोळ्यात जे कुसळ आहे ते बघ, म्हणजे तुला भावाच्या डोळ्यामध्ये स्पष्ट दिसेल. नाहीतर जर तूच आंधळ्याप्रमाणे चालत आहे तर एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला खड्डा रस्ता दाखवू शकतो का? हा, नाही. मग अनेकदा, आता माहिती नाही हे कोणाला गरज होती, हे पुरुष आणि स्त्रीची, कदाचित तिथे कोणीतरी असेल जे ह्याच्यामध्ये असू शकतात. कारण माझा तर हा टॉपिक नव्हता, आपण इथे का आलो माहिती नाही. बरोबर आहे का नाही? पण जेव्हा आमची अपेक्षा आहे की आमचं कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती नीट राहावी, तर सर्वात पहिलं कोणाला बदलावं लागेल? तिला बदलावं लागेल का मला बदलावं लागेल? हा, कारण बाहेरनं सगळं चांगलं दिसतं. दिसतं का नाही चांगलं? हा, मेकअप करू शकतो का नाही? फाउंडेशन लावू शकतो का नाही? लावतात ना. काय, एक दिवस मी असंच बोलत होतो की फाउंडेशन नक्की काय, अर्थ काय? तेव्हा मला प्रभूंनी सांगितलं, तू कोबा केला का नाही? कोबा केला का नाही? तो कोबा केल्या मध्ये मध्ये काय पडले? खड्डे पडले. ते खड्डे बुजवणं, सिमेंट पारी मारून, ते काय आहे? फाउंडेशन. असंच आहे ना? बरोबर बोललो ना माझ्या भाषेत? असंच आहे का नाही? खड्डे बुजवणं. मग किती वेळा आम्ही आमच्या हृदयावर फाउंडेशन लावतो, जी जेणेकरून आतला कचरा दिसू नये? लावतो का नाही लावत? किती वेळा मारत असेल? मग किती लोक, बाजूवाल्याला विचारा, फाउंडेशन लावलंय का उघडाय? फाउंडेशन म्हणजे काय रे, कोणीतरी सांगा मला. नाही तर हे लोक बोलते काय बोलत आहे ब्रदर? तुम्हाला कसं माहिती? त्यांना माहिती आहे, बायकांना माहिती आहे का नाही? कारण जास्तीत जास्त पुरुष आरशात बघतात दिवसा, बायका कधी जास्त बघतात का? म्हणून आता आम्ही ते करणार आहे ना, तर विचार केलाय की जे जेंट्स लोक राहणार ना तिथे फक्त एक 10-12 आरशे लावू, आणि बायकांचे ते एक लावला तरी बस होईल. बरोबर का नाही? चालेल ना? फक्त केस नको पकडू एकमेकांचे. तू ये बाजूला, मला जाऊ दे पहिलं. नवऱ्यांच्या माणसांच्या खिशात बांधा कंगवा असतो, बायकांच्या पाकिटात असतं का कंगवा?
कंगवा नसतो, पण ती पूर्ण बॅग येते, मला माहिती आहे. हालेलुया. मग किती वेळा आम्ही हृदयाला कव्हर लावतो की जेणेकरून आतलं दिसू नये. जसं आम्ही लावतो ना फाउंडेशन, काय करतो त्याला, डाग दिसू नये चेहऱ्यावरचे म्हणून काय लावतात ते फाउंडेशन. असे लावतात की त्याला लावायला कमी वेळ लागतो पण काढायला जास्त लागतो. बरोबर आहे. मग किती वेळा आम्ही आमच्या हृदयाला असं फाउंडेशन लावतो की जे आतमध्ये आहे ते दिसू नये. बाहेरचं रूप चांगलं असू शकते पण आतलं काय असू शकते, घाण असू शकते. पण प्रभू आम्हाला ते शिकवतोय की जर तुला वाटते की जसं तुला तुझ्या बरोबर लोकांनी वागावं, तुझ्या बरोबर त्यांनी प्रेम करावं, शांतीने राहावं, तुझ्यावर दया करावी, प्रत्येक संकटात त्यांनी तुला मदत करावी, जसं जसं तुला वाटते तसंच तू पहिल्यांदा काय कर, पहिल्याने दुसऱ्याबरोबर तसं कर. म्हणजे तेच जे आहे, जे तू करत आहे ते तुझ्या जीवनाचं काय आहे, एक बी आहे. ते बी प्रमाणे काम करतं. जे मी करत आहे कृती दुसऱ्याबरोबर ते एक बी आहे. म्हणजे ते मी दुसऱ्याच्या जीवनात पेरलेलं आहे. म्हणजे माझ्या जीवनात स्वतःच्या मी ती गोष्ट पेरलेली आहे आणि थोड्या दिवसांनी त्याचंच फळ मला काय होणार आहे, भेटणार का नाही भेटणार. पण अनेकदा आम्ही काय करतो, प्रभू तर सरळ सांगतो जे तू करणार तेच तुझ्या जीवनात 100 पटीने 1000 पटीने तुला परत मिळणार का नाही मिळणार. मग जर मी प्रेम दिलं तर मला 1000 पटीने काय भेटणार, प्रेम भेटणार. जर मी लोकांवर दया केली तर 1000 पटीने माझ्यावर काय होणार, दया होणार. जर मी लोकांचा अन्न पुरविलं तर मला 1000 पटीने पुढे काय पुरवलं जाणार, अन्न. जर मी जे ज्यांना वस्त्र नाही आहेत त्यांना जर वस्त्र पुरवतो तर मला पण माझ्या गरजेच्या वेळी काय पुरवलं जाणार, वस्त्र. आणि जर मी लोकांची निंदा करतो तर 1000 पटीने माझी पण काय केली जाणार. बरोबर आहे का नाही. मग नंतर काय बोलतात, ती माझ्याबद्दल बोलत होती. का बोलत होती, कारण मी पहिली बोलली. ते कोणी सांगितलं का मी पहिली बोलली, नाही. पण ते सांगते की ती माझ्याबद्दल बोलत होती. बरोबर आहे का नाही. आणि जर मी 10 शिव्या दिल्या कोणाला तर किती पटीने भेटणार, हा काय भेटणार. मग कोणाला पाहिजे, फॉर्म्युला दिला ना मी तुम्हाला, काय देणार ते 10 पटीने 100 पटी 1000 पटीने परत तुम्हाला मिळणार. मग आता माझ्या जीवनात तुम्ही स्वतःच्या चेक करा, जे जे तुमच्या जीवनात आहे ते काय खरोखर मी पहिलं पेरलेलं आहे स्वतः म्हणून आहे का मुद्दामून देवाने दिलेलं आहे. कारण किती खोटं बोललं लपवलं तरी फाउंडेशन माणसाला दिसते पण प्रभूला फाउंडेशन दिसतो का, प्रभूला दिसतो कोबा तुटलाय. बरोबर आहे का नाही आहे. कारण प्रभूच्या परमेश्वर पित्याच्या राज्यामध्ये तो कधीच बघत नाही का तुम्ही किती मेकअप केलाय, दाढी केली का नाही केली, म्हणून मी केलीच नाही बघा. बरोबर आहे ना. तो काय बघतो, ज्या वेळेला शमवेल, परमेश्वराने शमवेलाला सांगितलं की जा आणि माझा माणूस आहे त्याला तू अभिषेक कर. आणि शमवेल गेला आणि त्या ठिकाणी दाविदाचे सर्व भाव होते ते आले, आले का नाही. पण तो दावीद होता तो कुठे होता, जंगलामध्ये मेंढरा पाळत हे करत होता. बरोबर आहे का नाही. पण ते लोक नाही आले. पण जेव्हा शमवेलाने पाहिलं की हाच असेल जो त्याचा भाऊ होता, तो धिप्पाड आहे, मस्त दिसत पण आहे, सर्व काही व्यवस्थित आहे. पण शमवेलाला परमेश्वर बोलतो की नाही 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 तो नाही आहे, त्याला तू अभिषेक करू नको. तर शमवेल विचार करू लागला असेल की असं का म्हणत आहे, हा तर धिप्पाट आहे, राजासाठी पण योग्य आहे, सर्व गोष्टी याच्यात चांगल्या आहेत, मग याला का अभिषेक करायचा नाही. तर प्रभूने त्याला सांगितलं की मनुष्य जो आहे तो काय बघतो, बाहेरचं बाहेरचं स्वरूप बघतो, पण परमेश्वर जो आहे तो काय बघतो, माणसाचं हृदय बघतो. मग अनेक वेळेला आम्ही काय साफ करतो,
आणि कशाला फाउंडेशन लावतो? हृदयाला बरोबर करतो, खड्डे पडलेले आहेत ते भरतो वचनाद्वारे, का बाहेरचं भरतो? जास्तीत जास्त काय भरतो? बाहेरचं. मग आमच्या जीवनामध्ये जे आजार येतात, रोग येतात, त्रास असतात, हे सर्वचं कारण काय आहे? की मी माझ्या हृदयामध्ये जे आहे ते साफच नाही करत आहे. फक्त बाहेरचा मेकअप चांगला आहे, पण जे हृदय माझं परमेश्वराच्या वचनानुसार नाही आहे, जोपर्यंत मी त्याला वचनाचं फाउंडेशन लावून त्या हृदयाला नवीन बनवत नाही, तोपर्यंत ते काही होऊ शकत. आणि प्रभूने आम्हाला त्याचं हृदय पहिल्यापासून दिलं आहे, फक्त आम्हाला आता तेच वचनानुसार काय करायचंय? आणायचंय. आणि वचनानुसार जोपर्यंत माझं मन होत नाही, तोपर्यंत ते हृदय वचन माझ्या हृदयामध्ये जाऊ शकते का? नाही जाऊ शकत. समजते का? नाही समजते. वाचा, परत वाचा. याकरिता लोकांनी जसं तुमच्यासाठी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे, तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा. मग हे कसं काय होणार? जोपर्यंत मी इतरांमध्ये मी स्वतःला पाहत नाही, तोपर्यंत मी त्यांच्याशी तसं वागू शकते का? हा. पण जेव्हा मी इतरांमध्ये मला स्वतःला पाहत आहे, इतरांमध्ये मी जेव्हा प्रभूला पाहत आहे, तेव्हा मी त्यांच्यावर प्रेम करू शकते का? नाही करू शकते? करू शकते का? नाही करू शकते? मग आता प्रश्न हा आहे की माझं जीवन बदलण्यासाठी महत्वाचा मुद्दा काय आहे? की मला सत्य शिकायचं आहे की जास्तीत जास्त प्रार्थना करायची आहे? कारण आम्ही इतकी वर्ष जरी प्रार्थना केली पण काही बदलत नाही, याचं कारण एकच आहे का अजून आम्हाला सत्य समजलेलं. पण जेव्हा मला सत्य समजणार, सत्य मला एका दिवसात, एका रात्रीत समजणार का? एका तासात समजणार का? काय वाटते? नाही. पण जितकं मी ह्याच्यामध्ये वचनामध्ये राहत आहे, शिकत आहे, माझ्या जीवनामध्ये लागू करत आहे, तेव्हा माझ्या जीवनामध्ये सत्य मला समजणार का? नाही समजणार. मग किती लोक इथे आहेत जे आपली समस्या सोडवण्यासाठी आलेले आहेत, आणि किती लोक इथे आहेत जे सत्य शिकण्यासाठी आलेले आहेत? हा. आणि प्रभूंनी इथे लिहिलं की तुम्ही जा, तिथे नवीन बांधलेलं आहे, तिथे जाऊन अख्खा दिवस बसा, म्हणजे तुमचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. बरोबर का नाही? कारण मी पण असाच होतो. मला कोणीतरी सांगितलेलं की येशूकडे जा, रिट्रीटला जा, म्हणजे तुझे सर्व समस्या निघून जातील, तुझा सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. पण तसं कधीच नाही झालं. का नाही झालं? कारण मी जाऊन हजेरी लावायचो, पण जे ऐकायचो ते कधी स्वतःच्या जीवनात वापरलं नाही. बरोबर आहे का नाही? पण जेव्हा मला समजलं की मी कितीही वेळा इथे आलो तरी माझ्या जीवनात काही बदल होणार नाही, जोपर्यंत मी जे ऐकत आहे त्यानुसार मी कृती करत नाही. बरोबर आहे का नाही? एक माणूस होता आणि त्यांनी मला असं विचारलं की ब्रदर, हे मोठं काम चालू आहे आणि याच्यामध्ये समजा तुम्ही असंच इकडे तिकडे वस्तू टाकता, मग कोणी चोरी केली तर काय होणार? काय सांगितलं? कोणी चोरी केली तर काय होणार? पैसे पण तुम्ही असेच सोडून देता कुठे कुठे, मग ते चोरले कोणी तर कसं होणार तुमचं? वचन काय सांगत आहे? दुसरा जो जेव्हा येऊन ते चोरी करणार, आणि प्रभूच्या राज्यात जो चोरी करतो ते तर सर्वात काय आहे? त्याच्या जीवनासाठी घातक आहे का नाही आहे? मग मी बोललो की तो जर चोरी करायला येत आहे तर हे इथे ठेवलं आहे आम्ही, ते जर कोणाचं हृदय तसं आहे तर
त्याचं फळ कोणाला येणार आहे? मग त्याचं जास्त नुकसान होणार की आमचं जास्त होणार? बरोबर आहे. आणि मी बोललो की असं कोणीच नाही आहे आमच्यामध्ये की जो हे काय करू शकतो, चोरी करू शकतो. आणि जरी त्याने केली तरी मला ठाऊक आहे की परमेश्वर त्याचं हृदय बदलेल आणि ती गोष्ट तो इकडून बाहेर घेऊन जाऊ शकत नाही. कारण जेव्हा 1 रुपया मी चोरतो तेव्हा माझ्या जीवनात किती पटीने चोरी होणार आहे मग? हा, 10 पटीने, 1000 पटीने. बरोबर आहे का नाही? मग मला प्रभू प्रत्येक वेळेला ते शिकवत आहे की जसं तुला वाटते लोकांनी तुझ्याशी वागावं, सर्वात पहिलं तू काय कर, काय कर. जर तुला वाटते तुझी सून तुझ्याशी चांगली बोलावी, तर सर्वात पहिलं तू तिच्याशी, जर तुला वाटते की तुझा सासरा तुझ्याशी चांगला बोलावा, तर सर्वात पहिलं तू देव बनू नको, तर त्याच्याशी तसं वाग. बरोबर आहे का नाही? पण आम्ही काय करतो? जर तुला वाटते तुझा मुलगा तुझ्याशी चांगला बोलावा, तर सर्वात पहिलं तू काय कर, वचन बोल, का तसं वागायचा प्रयत्न कर. हा, पण आम्ही जास्तीत जास्त काय करतो? कोणचं वचन बोलू? बरोबर का नाही? कोणची प्रार्थना करू? ब्रदर बोला लगेच बदलेल असं काहीतरी करू. म्हणजे आमचं लक्ष कुठे आहे? बाहेर आहे का आत आहे? हा, बरोबर आहे का नाही? आणि बायबल काय सांगते? जे अंतकरणामध्ये पेरला आहे तेच नंतर कुठून बाहेर येणार आहे? हा, कारण आम्ही कितीही काम केलं ना, प्रभूच्या राज्यात कितीही मेहनत केली तरी त्याला काही अर्थ नाही आहे जोपर्यंत मी माझं हृदय ते काम करताना मी चांगलं ठेवत नाही. बरोबर आहे का नाही? मग समजा मी काम करत आहे, इतरांना बदलायला जात आहे, पण माझ्याच मध्ये जर कडवटपणा आहे, नफरत आहे, हेवा आहे, मत्सर आहे, तर मग बदलायची कोणाला गरज आहे? दुसऱ्याला की पहिलं स्वतःला? हा, समजतं का नाही समजतं? आणि जेव्हा आमचं हृदय जितकं बदलणार तितकंच तोंडातून पण काय बाहेर निघणार? हा, मत्तय 12:35 वाचू. चला आपण बघू. मत्तय 12:35 आहे वाटतं. एक मिनिट. तेहतीस पासून वाचू. झाड झाड चांगले चांगले आणि त्याचे फळ त्याचे फळ चांगले असे म्हणा. अथवा झाड वाईट आणि त्याचे फळ वाईट असे म्हणा. कारण फळांवरून झाड कळते. झाड म्हणजे काय? मी आलो तेव्हा मला माहिती नव्हतं की सीताफळचं झाड कसं असतं. पहिल्यांदा मी बघितलं इथे आल्यावर सीताफळचं झाड. पण कसं मला माहिती पडलं की ते झाड सीताफळचं आहे? हा, आणि बाकीचे जे होते ना माझ्या बरोबर ते बोलत होते, ब्रदर आंब्याचं झाड आहे, ब्रदर आंब्याचं झाड आहे. मी बोललो नाही, ते सीताफळचं आहे. नक्की कशाचं होतं? मला तर सीताफळ दिसले त्याच्यावर, पण बाजूचे जे होते ते सर्व बोलतात हे झाड आंब्याचं आहे. मग नक्की कशाचं होतं? हा, कसं काय? मग एवढे लोक बोलतात आंब्याचं आहे आंब्याचं आहे, मग ते खरं बोलत होते का खोटं बोलत होते? हा, खोटं बोलत होते. पण ते झाड कसं काय माहित पडलं मला की ते सीताफळचंच आहे? हा, कारण त्याच्यावर काय आलेलं? फळ आलेलं. मग आमच्या जीवनात पण आम्ही कसं काय समजणार का आम्ही जे आहोत
ते आम्ही स्वतः काय आहोत? झाड आहोत. काय आहोत? आणि आमचं जे जीवन आहे ते काय आहे? काय आहे? मग झाड जे आहे त्याला काय काय असते? पहिलं काय असते? पानं येतात, नंतर फांद्या येतात, नंतर खोड येते, नंतर मूळ येते. बरोबर का नाही? ते आजी हा बोलताय म्हणून मी बोलत पुढे पुढे गेलो की असं कोणतं झाड आहे की पहिलं फळ आलं, नंतर पान आलं, नंतर फांद्या आल्या, नंतर खोड आलं, नंतर मूळ आलं. असंच होते का नाही? मग तुमच्या इकडे काय होते? हा, पहिलं बी असते, नंतर काय येते? मूळ, नंतर काय होते? खोड. आणि जे खोड आहे तोच कशाचा भाग असतो? मुळाचा. मूळ आणि खोड हे एकच आहे का नाही आहे? एकच आहे. नंतर काय निघतात त्याच्यातनं? फांद्या. आणि फांद्याला काय येतं? पानं. आणि नंतर त्या जी छोटे छोटे ते देठ असतात त्याला काय निघतात? फळ. बरोबर आहे का? फुलं येतं, नंतर काय येतात? फळ. मग जे मूळ आहे ते जर मी फणसाचं लावलं, मग त्या खोड पण फणसाचं आहे, मग त्याला फळ आंबा येऊ शकतो का नाही? काय बोलता? आमच्याकडे ते बघ, ते झाड आहे त्याच्या खालचं खोड केळीचं लावलंय मी. मूळ केळी आहे पण आंबा येतात त्याच्यावर. तुम्ही पण या इथे झाडं लावायला. हा, काय वाटते, असं होऊ शकते का? जोपर्यंत माझं मूळ आणि झाड जे आहे तेच त्याच्यावर काय येणार आहे? फळ पण तेच येणार. मग मूळ म्हणजे काय? जे मी पेरतो, जे मी ऐकतो, जी माझी वागणूक आहे, जो माझा स्वभाव आहे, जे माझं ज्ञान आहे, जे माझं शिक्षण आहे, जे माझं हृदय आहे, ते सर्व काय आहे? मूळ आहे. आणि जे माझं जीवन आहे ते सर्व काय आहे? फळ आहे. मग माझं फळ जर चुकीचं आहे, म्हणजे जीवन जर माझं चुकीचं आहे, याचा अर्थ काय चुकीचं आहे? हा, खूप चुकीचं आहे. मग आम्ही जी मेहनत करतो, प्रार्थना करतो, उपवास करतो, ते सर्वात पहिलं मूळ बदलण्याच्या मागे जातो का फळ बदलण्यासाठी सीताफळच्या झाडाखाली बसून गुडघे टेकून प्रार्थना करतो, प्रभू आंबा येऊ दे, आंबा येऊ दे, आंबा येऊ दे? काय करतो? अरे मी बोलतो ते समजतं ना? हे आंबा आला म्हणून पाणी नाही सुटलं ना? हा, मला तर सुटलं बाबा. तुम्ही खोटं बोलता म्हणजे. हालेलुया. मग असं कधी होते का? समजा ती आमची आंटी आहे, तिला मी त्या दिवशी पाहिलं, त्या केळीच्या झाडाखाली ती बसलेली आणि सकाळी 5 वाजता उठून तिला आंबा खायचा होता, म्हणून ती प्रार्थना करत होती की प्रभू आंबा येऊ दे, आंबा येऊ दे. पण ती संध्याकाळी मी जेव्हा आलो तेव्हा बघतो ती पूर्ण थकून गेली. बोलते, प्रभू ब्रदर, देव वाटते माझ्यावर प्रेम करत नाही, मी ह्या केळीच्या झाडाला आंबा मागत होती पण आंबाच नाही येत आहे, केळीच येतात. मग कुठे प्रॉब्लेम आहे? प्रभू मध्ये. मग कोणामध्ये? हा, झाडामध्ये, बाईमध्ये. मग तसंच आमच्या जीवनात सुद्धा आम्ही फळ बदलण्यासाठी मेहनत करत आहोत की जास्ती मूळ बदलण्यासाठी मेहनत करत आहोत? एक बाई आली आणि जर ती बोलते मला हा आजार आहे, एक व्यक्ती आला, जर तो बोलतो की माझ्या जीवनात ही समस्या आहे, मग ती समस्या तो बदलण्याच्या मागे धावत आहे का त्याचं जे मूळ आहे ते शोधून ते बदलण्याच्या मागे धावतो? सर्वात पहिला माणूस काय बदलण्याच्या मागे धावतो त्याच्या जीवनात? समस्या. पण मूळ बदलतो का? आणि जितकं तो समस्या बदलण्याच्या मागे धावतो तितकंच ती समस्या काय होते? वाढत होते. का वाढत जाते? कारण त्यांनी मूळ बदललं नाही. मूळ तेच आहे, कारण मुळाचं काम काय आहे? मूळ काय करते? मुळाला फळे येतात का नाही? मग काय करते? मुळाचं काम काय? झाडाला जमिनीमधनं जे पोषण आहे ते खेचते आणि कुठे पोचवते? वर पोचवते. बरोबर आहे का नाही? आणि जे फळ आहे ते त्याचं काम काय? जे मूळ त्याला पोषण पुरवत आहे तेच तो फळ मूळ
मूळ जे पोषण पोचवत आहे ते घेते आणि स्वतःची वाढ करते. पण हे जे फळ आहे ते असं कधी बोलू शकते का की मला आज हे मूळ जे देत आहे ना पोषण ते नको, मला बाजूवाल्याच्या झाडाचं जाऊन पियायचंय पोषण? असं कधी होऊ शकते का की जे त्याला मूळ पुरवते तेच त्याला घ्यावं लागेल? हा, तेच घ्यावं लागेल. मग तसंच आमच्या जीवनात आमचे जे विचार आहेत, आमचं जे ज्ञान आहे, जे काही आमच्या डोक्यात हृदयात चाललेलं आहे, जे माझी कृती आहे, ते सर्व काय आहे? मूळ आहे. आणि जर ते चूक आहे तर माझ्यामध्ये जीवनामध्ये जे फळ असणार ते पण काय असणार? हा, आता आम्ही इथे आंब्याची झाडं लावणार सर्व ठिकाणी आणि बोलणार की प्रभू ह्याला कारेली येऊ दे सगळ्याला. येतील का नाही? तुम्हाला पण घेऊ आम्ही प्रार्थना करायला. हा, सगळ्यांनी करूया, चालेल ना? येतील का नाही येतील कारेली? का नाही येणार? झाड कशाचं आहे? मग जर एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये समस्या आहे, दुःख आहे, संकट आहे, कर्ज आहे, किटकिट आहे, कुरकुर आहे, राग आहे, हेवा आहे, मत्सर आहे, भांडण दिसत आहे, तर याचं कारण काय? प्रार्थना करून ते सर्व बदलेल का मला मूळ काय ते पहिलं बघावं लागेल? मग पहिलं मूळ बदलण्याच्या मागे धावायला लागेल का परिस्थिती बदलण्याच्या मागे धावावं लागेल? मूळ. कारण पोषण कुठून येत आहे? डायरेक्ट फळाला येत आहे का मुळामधून मला भेटत आहे? समजते का नाही समजते? मग जे काही मी करत आहे कृती, इतरांबरोबर वागत आहे, इतरांबरोबर जे काही माझं नातं आहे, इतरांना जे मी बोलत आहे तोंडातनं, ते सर्व काय आहे? मूळ आहे. म्हणजे ते एक बी आहे ज्याच्याद्वारे मूळ काय होतं? उत्पन्न होत आहे. आणि जे मी करणार आहे तेच थोड्या दिवसांनी झाड वाढल्यावर माझ्या झाडाला पण कोणतं फळ येणार आहे? जे मी मूळ झाड आहे तेच माझ्या जीवनामध्ये फळ पण येणार का नाही येणार? परत वाचा बघा. झाड चांगले झाड चांगले आणि त्याचे आणि त्याचे फळ चांगले फळ चांगले असे म्हणा अथवा झाड वाईट आणि त्याचे फळ वाईट असे म्हणा. कारण फळांवरून झाड कळते. म्हणजे जे झाड आहे, मूळ आहे, ते काय आहे? माझं हृदय. आणि जे फळ आहे ते आहे माझं काय? जीवन. मग आता समजा आम्ही त्या आंब्याच्या झाडाखाली गेलो आणि त्या झाडाला आंबे आहेत, दिसत आहेत आणि खूप खूप गोड आहेत, आणि एक व्यक्ती येऊन बोलते, नाही ब्रदर, हे झाड सीताफळचंच आहे, हे झाड सीताफळचंच आहे, हे झाड सीताफळचंच आहे. किती लोक मान्य होणार? हा, मान्य होणार का नाही होणार? मग अनेकदा आम्ही जेव्हा माणसाला बघतो ते कशाद्वारे बघतो? त्याच्या फळावरून त्याला ओळखायला जातो का झाडावरून ओळखतो? हा, आम्ही अनेक वेळेला आम्हाला पवित्र आत्मा दान देतो, पण ते आम्ही कशाद्वारे त्यांना ओळखतो? त्यांच्या दानाद्वारे का फळाद्वारे? मग आम्हाला पण काय उत्पन्न करावं लागेल? फळ उत्पन्न करण्याची गरज आहे की कार्य जास्त करण्याची गरज आहे? हा, फळ. आणि फळ केव्हा येतं? जेव्हा मूळ चांगलं आहे, झाड चांगलं आहे, तेव्हा फळ पण काय असणार? चांगलं. मग मला कितीही लोक बोलले की ही बाई अशी वाईट आहे, ही बाई अशी वाईट आहे, तर मी मान्य करणार का? हा, लगेच आम्ही ऐकतो का नाही? इतर लोक बोलले, अरे तिने तुला तसं बोललं, तिने तसं केलं, तिने तसं केलं, आम्ही लगेच ते ऐकतो का नाही? का ऐकतो? का आम्ही सर्वात पहिलं बघतो की हा जे बोलत आहे ते खरोखर बरोबर आहे का? या झाडावरचं फळ तर मला आंबा दिसत आहे, पण हा येऊन सांगतो तो सीताफळ आहे. असं होते का नाही?
एक दुसऱ्यांना येऊन माणसं बोलतात का नाही, ती तशी आहे, ती तशी आहे, ती तशी आहे. पण बघायला गेलं की त्याचं जीवन तर भरपूर भरपूर फलदायी आहे. बघायला गेलं तर त्या झाडावर फळं जी आहेत ती काय आहेत, चांगली आहेत. तिथे प्रेम आहे, तिथे क्षमा आहे, तिथे आनंद आहे. पण दुसरा जर कोण बोलतो हे झाड चुकीचं आहे, हे झाड वाईट आहे, तर ते खरं बोलत आहे का खोटं बोलत आहे? मग आम्ही कशाद्वारे ओळखायला पाहिजे माणसाला आणि आम्हा स्वतःला? दुसऱ्याच्या बोलण्याद्वारे, त्याच्या की त्याच्या फळाद्वारे? कशाद्वारे? दुसऱ्याच्या बोलण्याने ओळखायचं की माणूस कसा आहे, का त्याचं फळ बघून बघायचं? पण आम्ही कशाद्वारे करतो न्याय? हा? आणि प्रभू तर सांगतो तुम्ही कोणाचा न्याय करू नका, म्हणजे तुमचाही न्याय कोणी करणार नाही. इथे पण प्रभू तेच शिकवतो, तुम्ही कोणाचे दोष काढू नका, म्हणजे तुमचेही कोणी दोष काढणार नाही. बरोबर आहे का नाही? म्हणजे इथे सुद्धा तेच आहे की जसं तुम्ही इतरांशी वागाल तसंच शेवटी काय होणार आहे, तुमच्यामध्ये पण तेच येणार आहे. बरोबर आहे ना? मग अनेक वेळेला आमच्या जीवनामध्ये आम्ही काय करतो, फळाच्या मागे आहेत, फळ बदलायच्या मागे धावतो की मूळ बदलायच्या मागे धावतो? आणि मूळ कशाद्वारे बदलते? फक्त आणि फक्त प्रभूच्या, म्हणजे जितकं प्रभूचं वचन माझ्या हृदयात आहे तितकंच मूळ काय आहे, चांगलं आहे. बरोबर आहे का नाही? पण कदाचित असं पण होऊ शकते की मला असं वाटते की हे प्रभूपासून आहे, पण ते वचनामध्ये नाहीच आहे. मग फळ काय येणार आहे, चांगलं येणार का वाईट येणार? समजते का नाही? मग जर फळ वाईट आहे तर मला एकच गोष्ट निर्णय घ्यायचा आहे की कुठेतरी माझ्यामध्ये जे विचार आहेत, जे शब्द आहेत, जी माहिती आहे, जी माझं जे कार्य आहे ते कदाचित काय आहे, चुकीचं आहे, ते प्रभूपासून नाहीच आहे. त्यामुळे माझ्या जीवनात जी फळं आहेत ती पण काय आहेत, चुकीची आहे का नाही आहे? मग आता मला कशाच्या मागे धावायचंय? परिस्थितीला बदलायच्या मागे धावायचंय की माझ्या अंतकरणात जे चुकीचं भरलंय मूळ, ते बदलायच्या मागे धावायचंय? हा? आणि आम्ही जास्तीत जास्त काय बदलायच्या मागे धावतो? एक बाई आली होती आणि ती सांगते, ब्रदर आमच्या शेतासाठी प्रार्थना करा की आमच्या शेतामध्ये आंबे येऊ दे. बरोबर आहे? तर त्या ब्रदरनी तिच्यासाठी भरपूर प्रार्थना केली आणि ती बाई गेली घरी. 1 महिन्यानंतर परत आली आणि त्या ब्रदरला बोलते, ब्रदर तुम्ही प्रार्थना कशी केली, अजूनपर्यंत जमिनीमधनं काहीच बाहेर निघत नाही, तर आंबा कधी येणार? बरोबर आहे? तर तो बोलला ठीक आहे, मी परत प्रार्थना करतो. त्या ब्रदरनी तिच्यासाठी परत प्रार्थना केली. 1 महिना निघून गेला. 1 महिन्यानंतर ती परत आली. ब्रदर बोलते, मला वाटते तुम्ही काहीतरी चुकीची प्रार्थना करत आहे, काहीतरी व्यवस्थित करा, कारण जमिनीतनं पीकच बाहेर येत नाहीये, तर फळ कसं येणार? तर ब्रदर बोलला ठीक आहे, आपण दोघं मिळून करू. आणि त्यांनी तिकडची जी लोक होती सगळ्यांना बोललं, चला आपण सर्वजण हिच्यासाठी प्रार्थना करू की हिच्या शेतामध्ये आंबे येऊ दे. आणि ती प्रार्थना करते करते करते, तिला बोललो जा, आता खरोखर होणार ते. आणि ती निघून गेली, खुश झाली. 1 महिन्यानंतर परत आली आणि ब्रदरला बोलते, तुझ्यामध्ये पॉवर कमी आहे. तुझ्यामध्ये काय कमी आहे? पॉवर कमी आहे. ती बोलते का? बोलते तू इतकी प्रार्थना केली, 4 महिने माझे वाया घालवले, आंबे कधी येणार? बाजूच्या झाडाला बा आंबे आले, माझं अजून जमिनीमधनं वरती पण येत नाही झाड. तर तो ब्रदर बोला ठीक आहे, आपण जाऊ आणि तुझ्या शेतामध्ये बघू काय आहे तिथे. तर तिथे गेली. ब्रदर बोलतो की तू रोज इथे येऊन पाणी टाकते का? ती बोलते हा. ओके ठीक आहे. तर बोलते मला बघायचं आहे तू आतमध्ये कोणतं बी पेरलेलं आहे, आतमध्ये
कोणतं बी पेरलेलं आहे. आणि मला बघून नंतर मी प्रार्थना करतो आता. तर ते लोक खोदतात खोदतात, 1 फूट झाला, 2 फूट झाला, 3 फूट झाला. ती बाई गेली बाहेर थंडा आणायला ब्रदरला. 2 फूट झाला, 3 फूट झाला, 4 फूट झाला, पण बी काय भेटलेलं? बी काय भेटलेलं? तर ती बाई येते, त्या बाईला विचारते, ब्रदर, की नक्की तू इथेच पेरलं होतस का आंब्याचं बी? ती बोलते, काय पेरलं होतं म्हणजे काय? नाही नाही, तुला आंबे पाहिजे होते आणि ज्यासाठी तू 6 महिन्यापासून प्रार्थना करत होती, ते बी तू इथेच पेरलेलं का? तर ती बाई बोलते, बी पण पेरायचं असते का? बाई काय बोलते, बी पेरायचं. मी तर बोलते काय केलं, फक्त माती गोळा केली आणि रोज लाईनीत पाणी टाकते आणि बोलते धन्यवाद येशू, आंबे आलेत, धन्यवाद येशू, आंबे आलेत. पण काय केलं? बीच नाही टाकलं. बरोबर आहे का नाही? मग ब्रदर बोलला, आता पुढच्या वेळेला मी येणार, पण बी काय कर तू टाक, मग मी तुझ्यासाठी प्रार्थना करीन. काय बोलला? बी टाक म्हणजे मी तुझ्यासाठी काय करीन. तर पुढच्या वेळेला परत ब्रदर गेला, परत ही पुढच्या वेळेला बी बी टाकून गेली. आणि गेल्यानंतर ब्रदरला बोलते, ब्रदर, आता त्याच्यामधनं काय निघाल्यात? वेली निघायला चालू झाल्या आहेत. आणि मी आनंदी आहे का आंब्याच्या वेली माझ्या शेतात उगवल्या आहेत, जे मी बी पेरलेलं. आणि तुम्ही खरोखर प्रार्थना करा की त्या वेलींना आंबा येऊ दे. ब्रदर थोडा चिंतित झाला की कसं काय शक्य आहे, मी तर माझ्या जीवनामध्ये आंब्याचं झाड बघितलं आणि हिनी जी आंब्याचं बी पेरलं, हिच्या शेतात आंब्याची वेल कशी काय आली? बरोबर आहे का नाही? तर ब्रदर बोलतो, ताई, तुम्ही मला थंडा नाही दिला तरी चालेल, पण मला तुमच्या शेतात येऊ द्या. तर तो गेला बघायला. आणि जेव्हा तो बघायला गेला, तो बोलतो, हे आंब्याचं झाड वेगळंच वाटते, वेल आहे ना. तर त्यांनी एक पान घेतलं, छोटस फळ आलेलं, त्यांनी ते घेतलं, त्याला वाटलं आंबा आहे, आणि त्यांनी तोंडात तर उलटी केली लगेच, कारण ते कारलं होतं. काय होतं? आता ती बाई बोलते, ब्रदर, या झाडाला जे आंबे येत आहे, प्रार्थना करा, ते सर्व कडू येत आहे, गोड का नाही येत आहेत? काय करा? प्रार्थना करा की या झाडाला जे आंबे येत आहे ते गोड नाही येत आहे, कडू येत आहेत. आणि ते आंबे तुमचे असे सरळ असतात, याला असे वरती दाणे दाणे का आलेत? असे लांब लांब का आंबे येत आहेत? आणि तुमच्या आंब्यात एकच बी असते, याच्यात एवढे बिया निघत आहेत. बरोबर आहे का नाही? तर तो ब्रदर बोलतो, ठीक आहे, मी प्रार्थना करीन, पण प्रार्थनेने कसं काय होईल, या झाडाचं फळ बदलेल का? तर त्या बाईला विचारतो, तू काय पेरलं? ती बोलते, मी आंब्याचं बी तुम्ही बोलले ना, पण मला पेरायला ना जे दुसरं बी भेटलं ना, ते मी पेरलं. ते बी होतं कुठलं? कारल्याचं. मग तसंच जसं त्या बाईला वाटलं आंब्याचं पेरायचं होतं, तिला खायचा काय होता? आंबा. पण पेरलं काय तिने? कारण तिला आवडलं काय पेरायला? कारलं. तसंच आमच्या जीवनात पण सर्वात जास्त दुसऱ्याचं वाईट करायला आम्हाला आवडते का चांगलं करायला आवडते? काय करायला आवडते? मजा कशात येते? चुकीचं काम करायला का चांगलं करायला? बरोबर आहे का नाही? पण आम्हाला फळ काय पाहिजे? चांगलं. म्हणजे आमच्या बोटीला पाहिजे भरभरून मावरं, आणि दुसऱ्याच्या बोटीच्या इंजिन मध्ये पाहिजे साखर. बरोबर आहे का नाही? म्हणजे आमच्या बोटीला पाहिजे भरभरून मावरं आणि दुसऱ्याच्या बोटीच्या इंजिन मध्ये पाहिजे साखर. असं असते का नाही? मला नाही माहिती हे काय मी बोलत आहे ते, पण मला असं वाटलं बोलावं. साखर इंजिन मध्ये काय चाय बनवतं मिक्सर आहे? साखर टाकतात कशाला? हा,
मग जेव्हा तो दुसऱ्याच्या बोटीचं एक माणूस जर इंजिन बंद करतो साखर टाकून, तर त्याचं पण जीवनाचं इंजिन आता काय होणार? डायबिटीसची साखर आहे. का डायबिटीस आहे? कारण तू दुसऱ्याच्या इंजिन मध्ये साखर टाकली, म्हणून तुझं पण जीवनाची इंजिन मध्ये साखर आहे. बरोबर आहे का नाही आहे? मग जा टाका साखर. पाहिजे का साखर? किती वेळा आम्ही दुसऱ्याचा रस्ता बंद करतो का नाही? रस्ता बंद म्हणजे आम्हाला एवढी मोठी जागा असते, पण आम्ही काय बोलतो, नाही नाही नाही, मी 2 फूटच देईन, तू 2 फूट मधनं असा गेला तरी चालेल, पण ती माझी आहे. बरोबर आहे का नाही? पण जेव्हा तो माणूस मरतो, त्याचा ज्याला जेव्हा ती पेटी असते तीच तिकडनं निघत नाही, मग रस्ता अजून तोडायला लागतो. मग तेव्हा उठून का नाही बोलत, उठ तोड, मला इकडूनच जायचंय. हे मी काय सांगतो माहितीये का तुम्हाला? रिअल स्टोरी सांगतोय. म्हणजे माणसाने त्याच्या जीवनात जे जगातलं आहे त्याच्यासाठी तो रात्रंदिवस झटतो, मेहनत करतो, दुसऱ्यांना त्रास देतो, दुसऱ्यांचं चांगलं बघत नाही, पण तो कधीच असा विचार करत नाही की या जगामध्ये प्रभू पण आहे, जो सर्व काही पाहतो. आणि प्रभू सांगतो, जे काही तू पेरणार आहेस तेच तुझ्या जीवनामध्ये. बरोबर आहे का नाही? समजते का नाही समजते? मग आता ही बाईने जी कारलं पेरलं, तो ब्रदर जाऊन किती पण ओरडला, आंबा 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 आंबा, येईल का आंबा? येणार का? नाही येणार. मग त्या बाईला सर्वात पहिलं प्रार्थनेची गरज आहे का? सर्वात पहिलं त्या बाईला स्वतः जी पेरत आहे, जी तिची कृती आहे, जे तिचे शब्द आहेत, जे तिचे विचार आहेत, जे तिचं हृदय आहे, जी तिची सवय आहे, जे तिचं चरित्र आहे, ते सर्व बदलण्याची पहिलं गरज आहे. गरज आहे का नाही? पण आम्हाला जास्तीत जास्त काय आवडते? हा, एका घरी असंच मी गेलो आणि जाऊन बसलो, आणि जेव्हा बसलो त्या बाईनी स्वतः बोलवलं, ए ब्रदर आले ब्रदर आले ब्रदर आले, आणि मी जाऊन बसलो. बसल्यानंतर तिने मला लगेच आनंदाने काय आणून दिला? हा, चहा आणून दिला. तर मी मस्त पिला, टोस्ट पण होते, टोस्ट पण खाल्ले, आणि मी नंतर सुरुवात केली वचन सांगायला. कारण येशूने काय सांगितलं? पहिलं जाऊन लोकांना काय सांगा? प्रार्थना करा. काय करा? तर मी काय सांगणार तिला? सुवार्ता. तर बोलता 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 अर्धा तास गेला, पाऊण तास गेला. जसं जसं तो घड्याळाचा काटा फिरतो आणि ते 2 काटे मिळून ते आकार बनतात, हळूहळू वाकडे होतात, हळूहळू हसतात. बरोबर आहे का नाही? तसंच त्या बाईचा चेहरा पण जसं जसं वेळ निघून जात आहे, तोंड काय होत आहे? घड्याळासारखं वाकडं होत आहे. का वाकडं होत आहे? का वाकडं होत आहे? अरे स्वतःच बोलवलं, स्वतःने चाय दिला, बसवलं, आणि जेव्हा वचन सांगू लागला तेव्हा ती अजून अजून काय करत आहे? वाकडं होत आहे. का वाकडं होत होतं? कारण तिची अपेक्षा होती, ह्याला बोलवते, 1 कप चाय देते, हा लगेच प्रार्थना करेल, 5 मिनिटात काम होऊन जाईल आणि हा निघून जाईल. पण मी प्रार्थना तिथे जाऊन केल्यामुळे आणि चाय पिल्यामुळे काय तिला सत्य समजेल? काय तिचं बीज बदलेल जे तिने पेरलंय ते? काय तिचे विचार बदलणार आहेत? काय तिच्या डोक्यात जे, तोंडात जे शब्द आहेत, जे हृदयात आहे ते बदलणार आहे? नाही. मग हृदयाला, माझ्यातील बीजाला, माझ्या मुळाला बदलण्याचं एकच गोष्ट आहे, ते म्हणजे देवाचं वचन. जेवढं मी वचन स्वीकारतो, जेवढं मी माझ्या जीवनात वचन, तो प्रभूचा शब्द स्वीकारतो, तो ऐकतो, तितकं माझं जीवन दिवसेंदिवस काय होत जाते? म्हणजे सर्वात पहिलं माझ्या जीवनात येतात शब्द, आणि ते शब्द मला काय देतात? विचार. काय देतात? आणि जे विचार येतात त्याच विचाराने माझ्या काय चालतात? भावना. काय चालतात? भावना. आणि ज्या माझ्या भावना येतात त्याच्यावरच मी काय घेतो? निर्णय घेतो. बरोबर आहे का नाही? आणि जेव्हा मी निर्णय घेतो तेव्हाच मी त्या निर्णयानुसार काय करतो? कृती करतो. आणि जी कृती मी सारखी 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 करत राहतो, तीच माझी काय बनते थोड्या दिवसाने? सवय.
बरोबर आहे का नाही? आणि जी सवय 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 बनते तेच थोड्या दिवसांनी माझं काय होऊन जातं, चरित्र. बरोबर आहे का नाही? आणि जे चरित्र होतं तोच थोड्या दिवसांनी होऊन 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 काय बनतं, माझं जीवन. पण जर शब्द बरोबर आहे तर विचार पण काय असणार, बरोबर. मग विचार बरोबर आहे तर भावना पण मला काय येणार, बरोबर. देवाच्या वचनानुसार. मग जर भावना जर देवाच्या वचनानुसार आहेत तर मी निर्णय पण काय घेणार, वचनानुसार. मग जर निर्णय वचनानुसार घेतला तर कृती पण कशानुसार असणार, वचनानुसार. मग कृती जर वचनानुसार आहे तर माझी कृती करत करत माझी सवय पण काय होणार, हा, वचनानुसार. मग सवय जर वचनानुसार आहे तर चरित्र पण काय होणार. आणि जर चरित्र हे सर्व गोष्टी मिळून वचनानुसार आहे तर जीवन पण काय होणार. मग सर्वात पहिलं मला काय बदलण्याची गरज आहे, कशापासून सुरुवात झाली त्या जीवनाला. मूळ म्हणजे मूळ काय आहे तुमच्या जीवनात, जे पण शब्द तुम्ही ऐकत आहात, बोलत आहात, विचार करत आहात, तेच काय आहे तुमच्या जीवनाचं मूळ आहे. मग जर ते मूळ बरोबर आहे तर फळ पण काय होणार, हा. मग आता हृदयात चेक करा स्वतःच्या की किती माझ्या हृदयामध्ये जे मूळ आहे, जे बीज आहे म्हणजे शब्द, ते प्रभूचे आहेत आणि किती शब्द आहेत ते जगाचे आहेत. काय वाटते, बघा, चेक करा, डोळे बंद करा 2 मिनिटं आणि बघा. हालेलुया. तर आता बघा किती शब्द त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या हृदयात जे बीज आहे ते प्रभूचे भेटलेत. प्रभूचे शब्द म्हणजे कोणते, जे वचनात आहेत. कारण का माझ्या हृदयात, माझ्या मनात कदाचित असे पण शब्द असू शकतात जे आम्हाला वाटू शकतात की ते प्रभूचे आहेत, पण खरोखर ते प्रभूचे नाही आहेत. बरोबर आहे का नाही? कारण अनेकदा प्रभू आम्हाला बोलतो की मी तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. बोलतो का नाही बोलतो? तुम्ही हा बोलता ती नाही बोलते, काय झालं, दोघांचं भांडण झालं का काय? देणार आहे का नाही देणार आहे? नाही देणार प्रभू. अरे असं कसं काय? मग ते नाही बोलतात ते देणार आहे बोलतात, कसं काय? देणार आहे का नाही देणार आहे? तुम्हाला देणार का नाही? नक्की काय, तुम्हाला लाल खुर्च्या आणि सफेद दिल्या म्हणून गडबड आहे का? मग नक्की काय, देणार आहे का दिलाय? सिस्टर देणार आहे का दिलाय? कसं काय, यांचं काय ऐकू नका, हे गोंधळात पाडतील. ते बोलत आहे आंब्याचं झाड सीताफळाचं झाड, हे माझ्या बरोबरचे आहेत. ते कसं काय दिलाय? कुठे लिहिलंय, दाखवा. आता तुम्ही मद्रासला गेले आणि टीसी आला आणि विचारलं कुठे जाता, तर तुम्ही त्याला काय बोलणार? कुठे दिलेला आहे बोलणार. कुठे जात आहे बोलणार? चेन्नईला. मग तो काय बोलणार? ठीक आहे बाबू जा. हा, तिकीट दाखव. मग त्याला काय बोलणार? तो विचारणार तिकीट कुठे आहे? ट्रेन मध्ये आहे, पडला असेल कुठे, शोध जाऊ. काय बोलणार? आहे. मग त्याला काय दाखवावं लागणार?
मग तिकीट दाखवल्याशिवाय तो मान्य करणार का? जर तिकीट नाही दाखवलं का तुम्हाला ट्रेन बंद बाहेर फेकणार? तिकीट दाखवल्याशिवाय तो मान्य करेल का? मग जेव्हा तुम्ही बोलता आशीर्वाद दिलाय, मला तिकीट दाखवा, तर मी मान्य करीन ना. मग तिकीट कुठे आहे तुमच्याकडे की विदाऊट तिकीट फिरताय ट्रेन मध्ये? तिकीट कुठे आहे? हा, बायबल मध्ये. म्हणजे टीसी आला त्याला बोलायचं तिकीट आहे ट्रेन मध्ये, कुठे पडलंय जाऊन शोध, ट्रेन मध्ये तिकीट आहे. कुठे आहे तिकीट? कुठे आहे? इफिसी करास पत्र अध्याय 1 वचन वाचा बघा काय लिहिलंय त्याच्यात. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील कोणी 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 त्याने? नाही, परत वाचा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व स्वर्गातील सर्व का थोडे? सर्व. सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला का मला फक्त एकट्याला? अरे माझं नाव लिहिलंय, वाचा बघा. आपल्याला तुम्हाला कशाला मध्ये? फक्त माझं नाव आहे, गणेशला लिहिलंय. कोणाला? आपल्याला म्हणजे कोणाला? तुम्ही पण आहे? बरं आहे, एक एक जण वाढत आहे. आपल्याला ख्रिस्तामध्ये नाही, तो करणार आहे. करणार आहे. करणार आहे का केले? केले आहे का करणार आहे? केले आहे. बरोबर आहे का नाही? मग उदाहरण सिस्टर, एक प्रश्न आहे. जर तुमचं मुलाला त्याचं बावतीस केलं तुम्ही, त्या दिवशी त्याला काय दिलं? नाव दिलं का नाही दिलं? दिलं का नाही? आता 5 वर्षानंतर परत तो बघतो लोकांना की परत लोक जातात आहे बावतीस घ्यायला आणि नाव द्यायला, तर तो येऊन तुम्हाला बोलतो, मम्मी मला नाव दे ना, मम्मी मला एक नाव दे ना. तर तुम्ही काय बोलाल? दिलेलं आहे. कशावरनं बोलाल? काय आहे? सर्टिफिकेट आहे. बरोबर आहे का नाही? मग तसंच इथे जेव्हा प्रभू आम्हाला सर्टिफिकेट देतो की मी तुला अगोदरच आशीर्वाद, मग मी परत जेव्हा जाऊन त्याच्याकडे बोलते दे ना, म्हणजे मी काय आहे? 2 लोक आहेत ना, शहाणे आणि म्हणजे आम्ही कोण झाले मग? की जे दिलं आहे तेच परत जाऊन त्याला बोलतो दे ना, दे ना, दे ना. मग तो काय बोलेल? अरे दिलाय तुझ्या, त्याच्याबरोबर तुला मी सर्टिफिकेट पण दिलंय. मग माझ्या आतमध्ये जर मूळ हे आहे का प्रभू मला आशीर्वाद देणार आहे, तर माझं फळ पण आशीर्वादाचं असणार का अजून ते येणार आहे त्याचप्रमाणे असणार? येणार आहे त्याप्रमाणे. पण जेव्हा मी शब्द घेते देवाच्या वचनाचा आणि बोलते प्रभू धन्यवाद, तू मला हे आशीर्वाद दिलेले आहेत, तर आता मी परत मागणार की मी फक्त देवाने दिलेलं आहे म्हणून त्याला धन्यवाद देत जाणार? बरोबर आहे का नाही? म्हणजे समस्त आतमध्ये किती खोटी मुळं आहेत ती आहे का नाही आहेत? मग जेव्हा मूळ बदलत जाणार तेव्हा फळ पण हळूहळू काय होत जाणार? मग आता एक प्रश्न आहे, जसं या सिस्टरला मी एक छोटस मूळ तिच्या जीवनात जे खोटं होतं ते काय केलं? बदललं. बरोबर आहे? मग ते कसं बदललं? आता मी जाऊन तिच्यावर हात ठेवला म्हणून तिच्यातलं खोटं मूळ बदललं का नाही? हा, बरोबर का नाही? मग कसं बदललं? जेव्हा वचन ऐकलं गेलं तेव्हा
त्यांच्यामध्ये जे खोटं मूळ होतं, जो खोटा शब्द होता, तो त्यांना वाटत होता की तो खरा आहे, पण त्याच्यावर जेव्हा त्यांनी झाड होतं, त्याच्यामुळे फळं पण सर्व काय होती, चुकीची. पण जेव्हा मी विश्वास करते जे मला येशूने दिलंय, मी खोटं बोलू शकतो का नाही? तुम्ही पण बोलू शकता, प्रत्येक जण खोटं बोलू शकतो का नाही? पण हे बोलू शकते का? बायबल बोलू शकते का? नाही. मग माझ्यात जो विचार आहे, म्हणजे माझ्यात जे मूळ होतं, ते पहिलं काय होतं? जगाचं होतं, जगाचे विचारानुसार होतं. पण आता जेव्हा मी मूळ ह्यानुसार करते की धन्यवाद प्रभू, तू मला ख्रिस्तामध्ये किती आशीर्वाद दिले, 1 2 3 4 5, हा, सर्व का थोडे? सर्व काय दिलेले आहे? आशीर्वाद देऊन येशू ख्रिस्तामध्ये अगोदरच मला काय केलंय? काय केलंय? मग जेव्हा मी बोलते आशीर्वादित केलाय, मग आशीर्वाद या शब्दाचा अर्थ नेमका काय होतो? दोन गोष्टी आहेत ना, एक आहे श्राप आणि एक आहे. मग आशीर्वादाचा अर्थ काय आहे आणि श्रापाचा अर्थ काय आहे? जर समजा एका माणसाकडे बंगला आहे, गाडी आहे, प्रॉपर्टी आहे, बँक बॅलन्स आहे, सर्व आहे, तर त्याच्याकडे ते आशीर्वाद आहेत का नाही आहेत? नाही आहे. मग ते काय आहेत का नाही आहेत? नाही, ते आशीर्वाद नाही आहेत, तर ते आशीर्वादाचं फळ आहे. आशीर्वाद हे काय आहे? मूळ आहे, आणि जे त्याचं जीवन आहे ते त्याचं काय आहे? फळ आहे. मग आता जेव्हा मी आशीर्वादित आहे बोलतो, म्हणजे मी हे सांगतो की परमेश्वराने माझ्या जीवनात असं सामर्थ्य दिलंय की माझ्याकडे असणारी प्रत्येक गोष्ट आता काय होत आहे? वाढत चालली आहे. काय होत आहे? वाढत चालली आहे. पण जेव्हा मी बोलतो मला आशीर्वाद दे, त्या वेळेला मी त्या आशीर्वादावर विश्वास नाही ठेवत. मग ते जर मी आशीर्वादावर विश्वास नाही ठेवत, तर मी कशावर विश्वास ठेवतो? श्रापावर. आणि मी माझ्या शब्दाद्वारे सांगतो लोकांना की माझा आता वाढत नाहीये, तर माझा आता काय होत चाललंय? आणि जेव्हा तो म्हणतो कमी होत चाललंय, त्याचं मूळ कमी होत चाललं हे आहे, तर त्याच्या जीवनात फळं पण त्या झाडावर आता येणार आहेत का कमी कमी होत जाणार आहे? मग माणसाला मारतं कोण आहे? तो स्वतःच मारतोय का सैतान मारतोय? समजतं? मग मला कशाची जास्तीत जास्त गरज आहे? सत्य समजायची. कारण जोपर्यंत मला सत्य समजणार नाही, ते सैतानाने जे खोटं टाकलंय, तेच खोटं मी विचार करते, आणि तेच खोटं जे विचार करते, तेच माझ्या जमिनीत म्हणजे माझ्या हृदयात खोटं पेरलं गेलं, आणि त्याला फळ पण काय येणार आहे आता? काय येणार आहे? खोटंच येणार आहे. मग त्याला जबाबदार कोण आहे? ब्रदर आहे? प्रभू आहे? सैतान आहे? का आपण स्वतः होतो? कारण आम्ही कधी हे उघडलं नाही की येशूने आमच्यासाठी क्रुसावर काय केलं. कारण बघायला गेलं तर आम्ही सर्व जी आहोत ती देव बापाची लाडकी काय आहोत? मुलं आहोत. पण सैतान कधीच तुम्हाला समजू देणार नाही की तुम्ही खरे येशूमध्ये कोण आहात. कारण ज्या दिवशी तुम्ही तुमची ओळख मिळवाल, त्या दिवसापासून सैतानाचं राज्य तुमच्या घरामध्ये काम करू शकत, तुमच्या मुलाबाळांच्या जीवनात काम करू शकत. मग आता ही वेळ काय आहे? आता ही वेळ हीच आहे का मी किती मेहनत करते रोजच्या जीवनात जास्तीत जास्त सत्य शिकण्यासाठी, आणि जे खोटं आहे, जसं सत्य मला माहीत पडतं तसं खोटं माझ्यामधनं हळूहळू काय होतं, आणि जितकं खोटं बाहेर जातं तितकं मूळ जर बदललं तर माझं फळ पण हळूहळू काय होणार? एका आज मी आंबा पेरला का लगेच उद्या येईल का नाही फळ? किती वेळ लागेल? टाइम लागेल का नाही? पण येणार का नाही येणार? येणार. मग आता मला काय, जे मी ऐकते त्याच्यावर मनन करायचंय की प्रभू मला दाखव की माझ्या जीवनात कुठे मला बदल घडवायचा आहे, कुठे मला बीज चुकीचं पडलेलं आहे, जे मी चुकीचं वागली तेच कदाचित माझ्याबरोबर झालेलं नाहीये. तर आता मला माझी कृती पहिली, बीज पहिला बदलायचं आहे, विचार बदलायचे आहेत, शब्द वचनानुसार करायचे आहेत. मग मी बघणार थोड्या दिवसांनी माझी फळं पण काय होणार? चांगली होणार का नाही?
समजते का नाही समजते? ठीक आहे, ज्यांना भूक लागली बोला हालेलुया. ठीक आहे, जाऊ आपण. कारण का लोकांना विचारलं असतं भूक लागली तर ते लाजत लाजत बोलले असते नाही लागली, म्हणजे हृदयाला फाउंडेशन लावून नाही लागली रे. हालेलुया. तर 2 मिनिटं डोळे बंद करा आणि मनन करा. पवित्र आत्मा तुमच्याशी बोलत आहे की आम्हाला कुठे आता दुरुस्ती करायची, आणि जितकं जास्तीत जास्त आम्ही दुरुस्ती करतो तितकंच आमचं जीवन बदलू लागते. मनन करा. हालेलुया. हे स्वर्गातील बापा, पिता, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. कारण पिता, प्रत्येक शब्द जो या ठिकाणी तू आमच्याशी बोलला आहे पिता, तुला ठाऊक आहे की आमच्या हृदयामध्ये काय आहे. कारण तू आमची कार्य, आमचं रूप, आमचं स्वरूप पाहणारा प्रभू नाही आहेस, तर तू आमचं हृदय पाहणारा, आमचं अंतकरण का पाहणारा पिता आहेस. आणि पिता, आम्ही तुला धन्यवाद देतो की जे भोजन तू आम्हाला पुरवलेलं आहे, आणि त्याचप्रमाणे जिथे कुठे आता अन्नाची गरज आहे ज्या लोकांना, त्यांना सुद्धा पिता तू वेळेवर अन्न पुरवलेलं आहे. म्हणून तुला धन्यवाद देतो. आणि धन्यवाद देतो बाप्पा, तुझे आभार मानतो की हे अन्न तू आम्हाला दिलेलं आहेस. आणि धन्यवाद देतो जे आध्यात्मिक भोजन, जे बीज तू आमच्यामध्ये पुरवलेलं आहेस, ते आमच्या चांगल्या जमिनीमध्ये पडलेलं आहे आणि त्याला 100 पटीने फळ आलेलं आहे. म्हणून तुझे आभार मानतो. आणि प्रभू, इथून जाऊन जे काही आम्ही शिकलेलो आहोत प्रभू, आम्ही सर्वजण त्याच्यावरच मनन करत आहोत. तर आम्ही जगाच्या गोष्टीमध्ये बोलत नाही, जगाच्या गोष्टी नाही, तर केवळ तुझ्या वचन जे आम्ही शिकलो आहोत त्याच्यावर मनन करत आहोत. आणि ते बीज आमच्या हृदयात आम्ही स्वीकारलेलं आहे. तर सैतानाचं प्रत्येक खोटं आम्ही नाकारतो आणि तुझं सत्य प्रभू आम्ही स्वीकारलं आहे, आम्ही सर्वांनी. म्हणून तुला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो पिता, कारण तू आमचा आश्रय आहेस, तू आमचा दुर्ग आहेस, आणि आम्ही तुझ्यावर भरोसा ठेवतो. हे पिता, धन्यवाद देतो की तुझा गौरव या ठिकाणी झालेला आहे. धन्यवाद देतो पवित्र आत्मा, धन्यवाद देतो प्रभू येशू. आणि हे पिता, ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावात करतो. नमो हे कृपा पूर्ण